सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत विनायक दामोदर सावरकर यांचं माझी जन्मठेप हे आत्मचरित्र. त्यातल्या उत्तरार्धातला आपण प्रकरण 9 वाचत आहोत. मागच्या प्रकरणात त्यांनी सांगितल्याप्रमाणे उर्दू भाषा जाऊन केवळ हिंदू तरी सरकारी लिखिताची भाषा होईल असा स्पष्ट रंग दिसू लागला असं म्हटलं आहे. तर ह्याच्या पुढे बघूया. स्वतंत्र लोकात लग्नकार्यांच्या पत्रिका देखील हिंदू लोक उर्दूत छापित, पण नंतर कित्येक जण त्या हिंदीत छापू लागले. ते वाचणं देखील कठीण, कारण शिक्षित हिंदू तेवढा उर्दू शिक्षित, पण तरी देखील दडपीत चाललो. फार तर पत्रिका हिंदी आणि उर्दू अशा दुहेरी कागदावर छापाव्या. निदान उर्दूचं छापणं तर वर ओम खाली काहीतरी हिंदी वाक्ये नागरीत छापली व लिहिली जावी असा परिपाठ पाडला. इतकी खटपट चालली असता तीस विरोध हा होतच होता हे काही नवल नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी की तो विरोध केवळ मुसलमानी अधिकाऱ्यांकडून होत नसून इंग्रजी अधिकारीही हिंदीच्या विषयी शंकित दिसत. तेही उर्दू जाणीत आणि हिंदी जाणीत नसत. हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे ही हिंदीची चळवळ आम्ही पुरस्कृत केलेली, त्यामुळे ते नेहमी साशंक दिसत. हिंदी पुस्तके मागविण्यास आम्ही एका बंदीचे मन वळवले असता तू उर्दू पुस्तके मागवणार होतास, ती हिंदी का मागवतोस म्हणून त्यास प्रश्न विचारून उर्दू मागविण्यास त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करणारे असेही एक इंग्लिश अधिकारी निघाले होते. त्यातही जेव्हा शाळेत हिंदी शिकवा म्हणून स्वतंत्रात चळवळ चालू झाली तेव्हा ही चळवळ आम्ही काढली आणि ती यशस्वी झाल्यास स्वतंत्रतात आमचं वर्चस्व फार वाढेल अशी प्रतिवृत्ते गुप्त पोलीस आणि मुसलमानी अधिकारी स्पष्टपणे वरिष्ठास कळवू लागले. हिंदीची चळवळ करणारे मुख्यतः तेच लोक होते की जे आर्य समाज शुद्धी, राज्यकारण प्रचार, शिक्षण, अन्यायांचा प्रतिरोध इत्यादी कार्यात वारंवार पुढाकार घेतल्याने सरकारी लिखाणात चळवळी, भयंकर किंवा संशयास्पद वर्तनी अशा एखाद्या उपपदाने गौरविलेले बंदिवान होते. अशा रीतीने हिंदीकडे सरकार निष्कारण साशंकपणे पाहू लागल्याने स्वतंत्र लोकांनी मागणी केली असताही शाळेत हिंदू मुलास तरी अनिवार्य भाषा करण्यात आली नाही. आम्ही आल्यानंतरही करण्यात आली नाही. पण जर तेथील स्वतंत्र लोक सारखी खटपट करतील तर सरकारास आपला संशय किती वेडेपणाचा आहे हे कळून येऊन अंदमानच्या शाळातून हिंदूस तरी हिंदी आणि नागरी अनिवार्य भाषा व लिपी म्हणून शिकवण्यास ते परवानगी देईल असा आमचा विश्वास आहे असे आम्ही एकसारखे लोकांचे मनावर बिंबवित होतो. मुलांच्या शाळेत हिंदी नागरी अनिवार्य करता आली नाही तरी त्याच संधीस निघालेल्या मुलींच्या शाळेत त्या चळवळीस यश आले. ह्या हिंदू मुलींना देखील उर्दूत शिक्षण दिले जाणार होते. हिंदीची काही एक व्यवस्था होणार नव्हती, पण वेळी स्वतंत्र लोकांस सारखे लाजवून खिजवून मुलीस तरी अलिफ, बे, पे इत्यादी उर्दू मुळाक्षरे शिकवण्यासाठी मुसलमानी शिक्षकांचे हाती देण्याच्या घातक प्रवृत्तीपासून परावृत्त केले गेले आणि प्रथमपासूनच मुलींच्या शाळेत हिंदू मुलींना हिंदी नागरी शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली. राजकीय बंदिवानातही पंजाब इत्यादी प्रांतातील लोकांनी उर्दू पत्रे न टाकता आपल्या हिंदी भाषेतून टाकण्यास आरंभ केला हे सांगणे नकोच. राजकीय बंदीतल्या पंजाबी इत्यादी लोकात उर्दूत उत्कृष्ट कविता करणारे आणि नामांकित लेखकही होते. त्यातील कित्येकांनी प्रथम सहजच आमच्या उर्दू विरुद्ध चळवळीचा प्रतिकार केला, पण पुढे राष्ट्रभाषेच्या दृष्टीने उर्दू कसा वरपकडा करू पाहत आहे इत्यादी कोटीक्रम पटून त्यातील काहींनी आमच्यासमोर आजपासून ही उर्दू लेखणी तोडली म्हणून प्रतिज्ञा करून हिंदीत लिहिण्यास आरंभ केला. त्यास प्रथम आकाश, व्यायाम इत्यादी साधे शब्दही शिकवावे लागले. इतके त्यांचे मन उर्दूने अहिंदू करून टाकले होते. पण ते कष्ट त्यांनी सोसले आणि उच्च हिंदी नागरी शिकत गेले. माझी ही चळवळ उर्दूच्या द्वेषाशी नव्हती, कारण मी स्वतः उर्दू शिकत आणि वाचित असे. अजूनही साधारण ट फ पुरती उर्दू मला वाचता येते, समजते बहुतेक. ती एक लिपी आणि क्वचित उपभाषा म्हणून हिंदी मुसलमानात सुखेनैव जिवंत राहो.
ती आमच्या मुसलमानी देशबंधूतील काहींची भाषा म्हणून आम्हीही अंशिक ममतेने सांभाळू, परंतु हिंदूंच्या श्रमाने आणि उत्तेजनाने तिने इतके चढेल व्हावे की हिंदूसच त्यांची हिंदी भाषाला थाळून टाक आणि मला आपली राष्ट्रभाषा कर म्हणून तिने धमकावू लागावे, हे मात्र आम्ही सहन करू शकणार नाही. इतक्यापुरताच तिचा प्रतिरोध आम्ही करू. हिंदूंना त्यांचे व्ययाने चाललेल्या शाळातून त्यांची राष्ट्रभाषा हिंदी अनिवार्यपणे शिकवली जावी आणि ही मागणी अगदी न्याय्य वाटल्याने आणि उर्दू बळाने शिकवली जात होती हे अन्याय्य आणि हिंदू संस्कृतीस परिणामी घातक वाटल्याने आम्ही उर्दूचे उच्चाटन शक्यतो करीत राहिलो. भाषा वा लिपी या दृष्टीने ती कोणाही हिंदूने शिकावी. आपण फ्रेंच शिकतो, जर्मन शिकतो, तशी उर्दू शिकावी, पण राष्ट्रभाषा म्हणून किंवा स्वभाषा म्हणून आपल्या संस्कृतोत्पन्न आणि पूर्वज व्यवहृत हिंदू भाषा सोडून तिला त्यांच्या डोक्यावर नाचू द्यावी, हे आम्हास अनिष्ट वाटे. अंदमानात हिंदी पुस्तकांचा भरणा करून फिरती अंतस्थ ग्रंथालये कशी ठेवली होती त्याचे त्रोटक वर्णन मागे ग्रंथालयाचे प्रकरणी आलेच आहे. त्या फिरत्या ग्रंथालयात हिंदीतील अर्थशास्त्र, राजनीती, राजकीय चळवळी इत्यादी अगदी नवीनातील नवीन पुस्तके सारखी येत राहिल्याने सामान्य बंदिस प्रचलित नव्हे तर प्रौढ विषयाचेही ज्ञान होण्यास फार सुलभ केले. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाच्या वाचनाकडे तर आम्ही विशेषच लक्ष पुरवीत असू. राजबंदीसही तो वारंवार वाचावयास लावू. दयानंदांचा तो ग्रंथ काही तात्कालिक संग्रामाची धूळ आणि धूर उडालेले भाग सोडून हिंदू संस्कृतीची उच्च तत्वे मनात बिंबविणारा आणि हिंदू धर्माचे राष्ट्रीय स्वरूप व्यक्त करणारा एक अदम्य आणि निधड्या छातीचा प्रचारकच आहे, यात शंका नाही. हिंदी शिकवण्यास मन वळवण्यासाठी केव्हा केव्हा शिष्यवृत्त्या देखील तेथील बंदिस आणि उर्दू शिकलेल्या स्वतंत्र तरुणास आम्ही द्याव्या. परंतु प्रथम जरी पैसे घ्या पण शिका अशी चळवळ करावी लागली तरी पुढे हिंदीची रुची इतकी वाढली की पुस्तके पुरेनात. पुस्तक पडून आहे म्हणून गाऱ्हाणे येईना तर पुस्तक मंडळीत हातोहाती जाता जाता वाईट होते, ही कागाळी यावी. मी म्हणे पुस्तक पडून आहे त्यापेक्षा ते वाचून वाचून फाटून जाते, ही कागाळी मला फार आवडते. ज्या अंदमानात उर्दू इतकी घरोघर हिंदू लोकांची मने पोखरून राहिली होती की हिंदू मुली देखील तुम्हारी शादी है म्हणून आपसात विचारित, पण लग्न, विवाह इत्यादी शब्दांचा अर्थही त्यास कळत नसे, त्याच अंदमानात हिंदी ही भाषा आणि नागरी ही लिपी आपली धर्मभाषा आणि धर्मलिपी आहे, ही भावना हिंदू जनतेत मुलामुलींपर्यंत बळावली आणि हिंदी वाचनाची इतकी रुची वाढली. हे ज्या परिस्थितीत ती चळवळ करावी लागली त्या परिस्थितीचे मानाने ज्यांनी ती चालवण्यात प्रमुख भाग घेतला त्या कारागारातील आणि वसाहतीतील उत्साही बंदिवान प्रचारकास भूषणास्पद होते, यात काही शंका नाही. परंतु त्या चळवळीचे पूर्ण फळ हातात पडावयास तेथील शिक्षणातूनच हिंदी नागरीचा प्रचार व्हावयास पाहिजे होता. त्याचे सुतोवाच आम्ही करविले होते, पण पुढे काय झाले ते बघूया. अंदमानात आम्ही गेलो तेव्हा गाजत असलेले टिसभर पठाणी राज्य उलथून पडून त्याचे स्थानी 1.25 टिसभर हिंदू राज्य जेव्हा स्थापन झाले तेव्हा त्या राज्याची अगदी राजधानी जे तेल कोठार तेच आमच्या आधिपत्याखाली आले आणि तेथील त्या एकात मोडक्या लाकडी खुर्चीच्या सिंहासनावर आम्ही विराजू लागलो. तिथपर्यंत कथा मागे सांगितलीच आहे. तेल कोठार म्हणजे त्या कारागारातील उत्पन्नाचे अंतिम केंद्र असल्याने आणि बारी महाराजांच्या विश्वासाला विशेषतः राजबंदी आल्यानंतर पठाणी मुसलमानाविरहित इतर कोणीही पात्र झालेले नसल्याने त्या तेल कोठारात मुसलमान बहुतेक पठाण अधिकारी असत. त्याचे हाती सगळ्या बंदींचे तेल तोलून घेणे असल्याने तो सगळ्या बंदीस चळचळ कापू शके आणि त्यांनी तेल पुरा नाही म्हटले की जमादार, पेटी ऑफिसर बंदी लटलट कापू लागत. बंदीवानास मारण्याचा त्याचा अधिकार त्या गोदांबल्यास आसन परंपरा प्राप्त झालेला होता. बारी कार्यालयात जर कोणाचे डोळे मिटून ऐकत असेल तर ह्या अधिकाऱ्याचे. त्यामुळे राजबंदींविरुद्ध चुगल्या करण्यातही हाच अधिकारी पुढे असे. या अधिकारावर तुरुंगात अगदी लबाड, धूर्त, सोदा आणि स्वार्थी असेल तोच नेमला जाई. असे बरेच सुयोग्य अधिकारी त्या स्थानास आमच्या 7-8 वर्षांच्या कारावासात पवित्र करून गेले होते आणि आता आमच्या 9व्या वर्षी आमची त्याच अधिकारावर नेमणूक झाली.
आम्ही तिथे येताच कारागारातील उरल्या सुरल्या मुसलमान तंडेल, पेटी ऑफिसर, बंदिवान बॉर्डर इत्यादी मंडळीत एकासही भीती संचारली. त्या तेल कोठारात असणाऱ्या देवतेला बंदी आणि बंदी अधिकारी यांना तेलाच्या घाण्यात आपला जीव पिळून निघू नये असं वाटत असेल तर बराच सोन्या चांदीचा नैवेद्य दाखवावा लागे. आजपर्यंत तेथे असलेल्या मुसलमानी अधिकाऱ्यांचे जोरावर हिंदूंना त्या तेलाच्या घाण्यात नैवेद्य नाही दिला तर त्यासाठी किंवा दिला तरी काफर म्हणून या लोकांनी छळून सोडले होते. आता ती जागा हिंदूच्या हाती आली आणि ती त्या शुद्धीकरण काढलेल्या नष्ट दुष्ट खाष्ट आयनावाल्याच्या, उपनेत्रवाल्याच्या. एक एक मुसलमान तंडेल पूर्वी राजबंद्यांच्या छळात सगळ्यांच्या पुढे होण्यात चढाओढ करणारे ते मुसलमान पेटी ऑफिसर येऊन अगदी नम्रपणे हात जोडून, सलामच नाही तर हात जोडून माझी विनवणी करीत की बडे बाबू अब जान बचाना. आम्ही वर हात जोडणे लिहिले आहे, त्यात एक गोम आहे. आम्ही अंदमानाला गेलो तेव्हा पाहू लागलो की हिंदू लोक मुसलमानांना सरसहा सलाम करीत. इतकंच नव्हे तर आपसातही पंजाबी इत्यादी हिंदू मंडळी सलाम करताना आढळत. परंतु मुसलमान काही केल्या रामराम म्हणत नसे. एक दिवस एका मराठी वॉर्डराने मला सांगितले की त्याने मिर्झा खान जमादारास म्हणजे त्या छोट्या बारीस सहज रामराम केला तर त्याने त्या वॉर्डरास शिव्या हसडून तंबी दिली की ए काफर, हमारे सामने राम राम का नाम मत निकालो, तुमको सलाम बोलना होगा. ही गोष्ट ऐकल्यानंतर आम्ही स्वतः निश्चय केला की कोणाही मुसलमानाला सलाम म्हणायचे नाही जोवर तो रामराम नमस्कार म्हणत नाही. जर कधी एखादा मुसलमान असा रामराम म्हणणारा असला, आपले महाराष्ट्रीय मुसलमान त्या वेळेपर्यंत तरी पुष्कळ सरळ असत आणि रामरामही म्हणत, तर मी एकदा सोडून 10 मात्र सलाम म्हणे. पण जे धर्मांध मुसलमान हटकून रामराम म्हणत नसत पण हिंदूंना मात्र सलाम म्हणण्यास भाग पाडीत, त्यास आपणही सलाम म्हणावयाचे नाही म्हणून मी निर्धार करून इतर हिंदू बंदिवानात ती रूढी पाडली. त्यामुळे कित्येकदा लहान भांडणे होत, पण हिंदू बंदिवानातील अनेक निश्चयी लोकांनी मुसलमानालाही त्याने सलाम म्हटला तरी आपण रामराम किंवा नमस्कार म्हणण्याचा निर्धार सोडला नाही. यामुळे मुसलमानांना माहीत असे की मी हिंदू रामराम, हात जोडून नमस्कार, वंदे मातरम इत्यादी शिष्टाचाराचा अभिमानी असे आणि म्हणून ते भ्यालेले मुसलमान बंदी अधिकारी मला प्रसन्न केल्यावाचून गत्यंतर नाही असं पाहून हात जोडून नमस्कार करीत होते. पण सलाम करू नका असा आग्रह त्यांना मी कधीच करीत नसे. त्यांनी सलाम करावा पण मग हिंदूनं रामरामच करावा. ते जर रामरामही सरळपणे म्हणतील तर आपणही वाटल्यास सलाम म्हणावा. मला जान बचवण्याचा पुरस्कार म्हणून पूर्वपद्धतीप्रमाणे मुसलमान बंदिवानांकडून आणि तंडेलादिकांकडून नैवेद्यही अंतस्थपणे स्वीकारण्याचा आग्रह होत चालला. तेव्हा मी घाण्याचे कारखान्यात जाऊन आणि इतरत्र त्या सर्वांस भेटून सांगितले की तुम्ही मुसलमान म्हणून कोणाला माझ्यापासून त्रास होईल ही भीती सोडून द्या. तुम्ही कोण्या हिंदू बंदीस त्रास देऊ नका म्हणजे झालं. कोणाची कवडीही मला नको. केवळ शक्य तितके करून आपलं काम नीट करीत जा, मग थोडं तरी मी बघून घेईन. परंतु जर तुम्ही मी हिंदू म्हणून कोणी कटाने काम कराल, कमी कराल किंवा पूर्वीप्रमाणे हिंदू लोकांस पीडा द्याल किंवा पैसे उकळू पाहाल तर मात्र ध्यानात धरा. मी याच धोरणाने त्यांना वागवले. 1-2 जुन्या काळी चढेल झालेल्या मुसलमान वॉर्डरांनी तेल चोरून मजवर खोटा खटला भरण्याचा बेत चालविला होता. पण तत्काळ त्यांनाच धरून कामावरून काढून टाकण्यात येताच सर्वांस धाक बसला आणि पुढे ते सर्व अगदी दीनपणे राहू लागले. मी त्या वॉर्डराचे कामावर हिंदू वॉर्डर नेमले, ज्या कोलूस फाशीचा गुरु म्हणून म्हणत, कारण फाशी जाण्यास कोणाचे मन वळवणे असेल तर त्यास कोलूस धाडला की पुरे होई. त्या कोलूस तो माझेकडे होता तोवर कोणासही बेडीची शिक्षा किंवा एक चापटीचीही मारपीट किंवा एक कवडीचीही लाच भोगावी लागली नाही आणि तरीही ते तेलाचे काम काही कमी झालं किंवा उत्पन्न त्यामुळे ऱ्हास पावलं असं मुळीच झालं नाही. त्याच वेळेस त्या कार्यालयावर बंदीपाल बारीचे मेहुणे झालेले होते. त्यांच्या सुशिक्षित, दयाळू आणि उदारत्वाचे स्वभावाने कारागारात सरकारी काम उत्तम चालूनही बंदिवानांची अन्याय छळणूक होत असे.
त्यांचेही मला या घाण्याच्या कामातील पीडा आणि अत्याचार बंद करण्यास पुष्कळ सहाय्य मिळाले. हिंदू बंदिवानांना तर माझे उपकार मानता मानता पुरेसे होई. त्यांची ती भोळी भक्ती पाहून आणि केवळ मी वाईट नव्हतो एवढ्यासाठी माझ्या चांगुलपणाचे मनपूर्वक उपकार मानण्यात त्यांच्या अल्पसंतुष्ट याचनेने द्रवून जाऊन केव्हा माझ्या डोळ्यात पाणी पण येई. मंडळींनो, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.